श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. रागावर नियंत्रण. आता रागावर नियंत्रण कसं ठेवावं? अति राग ज्याप्रमाणे बरेचसे काही बोलून जातं, परंतु राग आवरणं हेच चांगलं. एका गावात एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा होता. लहानपणापासून खूप हट्टी आणि रागीट होता, संतापी होता. जेव्हा त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत असे, तेव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढत होता. रागाने तो वेडापिसा होत असायचा. त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला. वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेऊन आले. मुलाने विचारले, बाबा, हे खिळे कशासाठी? वडिलांनी उत्तर दिले, अरे, तुला जेव्हा कधी राग येईल तेव्हा यातील एक खिळा घ्यायचा आणि समोरच्या झाडावर ठोकायचा. खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूपच राग आला. त्याने एकूण 30 खिळे त्या झाडाला ठोकले. असंच तो प्रत्येक वेळी करत असायचा. शेवटी पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश मिळालं. आता तो झाडावर एखाद दुसरा खिळा ठोकत असायचा. त्याच्या हे पण लक्षात आलं की झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणं कधीही सोपं आहे. शेवटी एक दिवस आला की त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही. जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितलं, तेव्हा त्याचे वडील म्हणाले, तू जसे ते खिळे ठोकलेस तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक. मुलांनी खिळे काढायला सुरुवात केली. तसेच त्याच्या लक्षात आले की खिळे मारणं खूप सोपं असतं, पण खिळे काढणं खूप अवघड काम आहे. त्याने खूप मेहनत घेऊन ते खिळे काढण्याचा प्रयत्न केला व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेऊन गेला. वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले, तू काम तर खूप चांगलं केलंस, पण तुझ्या एक लक्षात आलं की नाही की बघ, हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकलंयस. तू जेव्हा रागाला बघा, तुला जेव्हा राग येत होता तेव्हा त्याचं वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावं लागत असायचा. म्हणून आपल्याला आलेला राग आपण दुसऱ्यांवर न काढता आपण स्वतःहून पाहिला पाहिजे की आपल्याला का राग आलेला आहे. कारण क्रोध, मत्सर ज्याप्रमाणे येत आहे त्याचप्रमाणे नियंत्रण सुद्धा असणं गरजेचं आहे. मग ज्यावेळी वडिलांनी त्याला सांगितलं त्यावेळी तो खिळे घेऊन
झाडावर मारायलाच त्यांनी सुरुवात केली. परंतु खिळे ठोकत असताना पहिल्याच दिवशी 30 खिळे मारले ना. परंतु खिळे मारणं खूप सोपं असतं, परंतु खिळे काढणं खूप अवघड काम आहे. म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचा राग येता कामा नये. कुठल्याही प्रकारचा बघा मत्सर का म्हणून यावा, आणि आपण आपला जो राग आहे, ज्या कामामुळे आपल्याला जो त्रास झालेला आहे, त्या कामाचा त्रास, त्या कामाचा राग तिथल्या तिथं आपण मिटवला गेला पाहिजे. आपण काय करतो, आपल्याला आलेला राग आपण इतरांवर काढण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यातूनच आपलं नाव खराब होत असतं. आणि जो क्रोध आहे, मत्सर आहे, राग आहे, तो उलट कमी न होता जास्त होत असतो. म्हणून समजून घेतलं पाहिजे की आलेला राग आपला जाईल कसा. लोक आपल्याला डिवचायला असतात, परंतु समजून घ्यायला कोणीच नसतं. मग त्याच वेळेला रागावर नियंत्रण आणायचंय. साधं सुद्धा काम नाही. आपण एकाच वेळेला बघा, समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना, संवाद घडत असताना अचानक वादाला तडे सुटतात, बरोबर की नाही, तडे फुटतात. मग शेवटी तो वाद कुठपर्यंत जातो हे कळलं पाहिजे. मग आपल्यावर असणारा जो नियंत्रण आहे, तो नियंत्रण आपण स्वतःहून ठेवला पाहिजे. आपल्या वाटेला का मत्सर आलेला आहे, का क्रोध आलेला आहे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणजेच काय, जो राग आहे, जो क्रोध आहे, आता एखादी वस्तू आपल्याला मिळाली नाही तर त्या वस्तूसाठी आपण हट्ट करणार. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाली नाही तर बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हट्ट धरूनही जर आपल्याला ती वस्तू प्राप्त झाली नाहीच तर संपूर्णतः बघा, जो राग आहे, मत्सर आहे, जो कोणी आपल्यावर हसेल, जो कोणी आपल्यावर बघा बोलायला येईल, त्यालाच आपण जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतो. मग असं होता कामा नये. विचार करा. म्हणून समर्थांनी भाग काय दिलेला आहे, राग बरचसं बोलून जातं, परंतु बोललेले शब्द लोकांच्या मनाला लागत असतात. म्हणून राग आवरणं खूप चांगलं आहे. आता राग आवरायचं कसं समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळेला आपण रागाला नियंत्रण करू शकत नाही. साध्या रस्त्यातून चालत असताना कुणाचा धक्का लागला तर तिथे आपण आरेला कार्य करत असतो. म्हणून समजून घेतलं पाहिजे की जो राग आहे, जो मत्सर आहे, जो क्रोध आहे, तो आपल्याला येता कामा नये. आणि जर येत असेल तर आपण समजून घेतलेलंच अतिउत्तम. म्हणून समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे की अति राग बरचसं काही बोलून जातं, परंतु राग आवरणं हेच चांगलं आहे. म्हणून रागावर नियंत्रण आपलं असलंच पाहिजे.
जय जय रघुवीर समर्थ.